नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी संदर्भात। आता ह्या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट कर्जमाफी। तर या कर्जमाफी आता जे आपण बघितले ती समितीचा अहवाल सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आणि किती रकमेपर्यंत ही कर्जमाफी असणार आहे ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपला जो विषय आहे तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी संदर्भात। आता शेतकरी कर्जमाफीसाठी जी समिती स्थापन करण्यात आलेली होती तिने अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे कर्जमाफीची डेडलाईन होती ती म्हणजे 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार होती। परंतु आता ज्या अहवालानुसार सादर करण्यात आलेला आहे म्हणजे 30 जूनच्या अगोदर सुद्धा तुम्हाला आता कर्जमाफी ही मिळू शकते। परंतु आता शेतकऱ्यांच्या मनात बराच प्रश्न आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आणि कोणते शेतकरी यापासून वंचित राहणार आहे। तर आधीच आपण जर बघितलं तर आधीच माहिती दिल्याप्रमाणे की जे शेतकरी हे म्हणजे ज्यांनी कर्ज काढून त्याचे पैशाचे उपयोग शेतीसाठी न करता दुसऱ्या कामासाठी केला असेल तर अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही। बरं, कर्जमाफीचा कालावधी तो असणार होता सप्टेंबर 2025 पर्यंत। म्हणजे तोपर्यंत जर तुम्ही कर्जमाफी थकीत असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की काही जर व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये असे सांगतात की 5 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार। तर खरंच 5 लाखापर्यंत ही कर्जमाफी मिळणार का? तर या प्रश्नाचे उत्तर जर आपण बघितलं तर नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ती सुद्धा फक्त 2 लाखापर्यंत। म्हणजे 2 लाखाच्या वरती तुम्हाला कर्जमाफी ही मिळणार नाही। जर 2 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुमचे सरसकट सर्व कर्ज माफ होणार। मग शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की 2 लाखाच्या वर आम्ही कर्ज काढले आहेत, मग वरच्या कर्जाचं काय? तर शेतकरी बांधवांना तुम्हाला वरचे कर्ज हे भरावे लागणार आहे। म्हणजे 2 लाखापर्यंत कर्ज माफ होईल आणि जे वरील कर्ज आहे ते तुम्हाला भरावेच लागणार आहे। म्हणजे 2 लाख हे सरकार माफ करेल आणि परंतु वरचे कर्ज हे जे तुम्ही घेतलेले आहे ते तुम्हालाच भरावे लागेल। मग आता शेतकऱ्यांचा आणखीन एक प्रश्न की आमचा 7/12 कोरा झाल्यावर आम्हाला ताबडतोब कर्ज मिळेल का? तर जर आपण बघितला तर खरीप हंगाम 2026साठी जेव्हा तुमची कर्जमाफी होणार तेव्हा बँकांना पुन्हा एकदा आदेश देऊन शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे आदेश हे पारित करण्यात येणार आहे। म्हणजे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्ज हे मिळणार आहे। परंतु आता या समितीमध्ये बरेचसे असे नवीन नियम आणणार आहे, त्यामध्ये शेतकरी बऱ्याचपैकी कर्जचा उपयोग फक्त शेतीसाठीच करेल अशा पद्धतीच्या नियमअटी आणणार आहे। त्यामध्ये बऱ्याच आता नवीन नियमअटी येणार आहे, त्या कोणकोणत्या असणार आहे हे जशी माहिती आपल्यापर्यंत येईल तशी आपण तुम्हाला कळवणार आहे। परंतु शेतकऱ्यांच्या मनात आणखीन एक प्रश्न आहे की आम्ही कर्ज भरतो म्हणजे काही गुन्हा तर नाही करत ना, मग आमच्यासाठी काय? तर तुम्ही रेग्युलर कर्ज भरत असेल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। ती म्हणजे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना आता 50 लाखापर्यंत कर्जमाफीचे अनुदान असतात ना रेग्युलर भरणाऱ्यांसाठी, ते 50 लाखापर्यंत म्हणजे 50,000पर्यंत हे अनुदान सुद्धा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजे या कर्जमाफीत सरसकट सर्व शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। आणि या संबंधीच्या आता ज्या हालचाली आहेत त्या तातडीने फास्ट चालू झालेल्या आहे। म्हणजे अहवाल येताच आता हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे। म्हणजे खरीप हंगामापूर्वीच आता शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।